नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या एका ब्लॉग मध्ये. तर मी आहे विशाल भवन, हा एक करण भवन. आम्ही थेट चाललो कॉलेजला. चला तर भावांनो. भावांनो, आज काय माहिती का, आपल्या देवीची यात्रा आज स्टार्ट होते. म्हणजे हा फायनल ब्लॉग उद्या येणार आहे. पण यात्रा बघा ना, आता भरायला लागली कचून. आता उद्या हगाम आहे. उद्या सगळे हगामाला या, कुस्त्या बिस्त्या खेळत. तुमच्याबरोबर मीच खेळतो कुस्ती. थांबा कसं भारी आहे. आता अजून आली नाही दुकानं काही. ते दुकान इथं फुल गर्दी होती. त्या सगळ्यांनी यात्रेला या अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आम्ही कसं टेकडा आलो तिकडं तिचं ब्लॉग शूट करायसाठी. वन गँग ब्रो, आई राधा उदे चला तर जाऊया आपण आपल्या कॉलेजला. आधीच कॉलेजला उशीर झाला. अजून आमची आता मास्तर येणं चपली करते. चला कॉलेजमध्ये आलोय. एक 4-5 गाड्या टकूच्यात आणि असं फोन लावला मित्राला, कळालं का सुट्टी आहे. जाऊ ना तेव्हा आम्ही कॉलेजला येतोच. असा विषय झालाय. आम्ही असं नाही येत का कॉलेजला. आणि आज आलो तर आज गँग कोणीच नाही. 4-5 गाड्यात म्हणजे जास्त काय नाही. आज सुट्टी आहे. वा ग्रुपवर मेसेज नाही. अवघड आहे सध्या. आता 100 रुपये गेले तर आमचं झालाय तोटा आता पेट्रोलला. आता आम्ही तोटा होऊन देणार नाही. आता आम्ही हिंडायला देणार इथं कुठतरी. जत्रा आली ना, दिवी जाणार आता आम्ही डायरेक्ट 5 वाजता घरी. सुट्टी म्हणून आता डायरेक्ट निघालो आम्ही. आता कॉलेजला काही वेळ नाही. तिला का टाईम लागतो. चालत आम्ही शर्ट घ्यायला आलोय करण भाऊचं. इथं टाकलेलं आहे. म्हणजे इकडे दुसरं दुकान आहे त्यांचं, भारत ड्रायक्लिंग. ते आणायचं आता कवा आणतात काय माहीत. थोड्या वेळ थांबलं. आपल्याला वेळ नाही मोठा आहे. वेळेचं आपल्याला सध्या काही बंधन नाही. वेळ खूप आहे आपल्याकडे. त्यामुळे आपण किती वेळ यूज करू शकतो, हे घालू शकतो. भारत ड्रायक्लिंगच्या मेन शाखा आलो. तिथे शर्ट आपली भेटतात. इथून घ्यायचेत निघायचे डायरेक्ट. आता हे क्वालिटी ड्रायक्लिंगची टॉपचा विषय आहे का नाही. पेपर कॉटन आहे तो भारी लागा. हा करा लवकर सेवा भेटून नंबर बघा, कॉल करा. आपण सध्या गाठात आलो. ही बघा देवीचं मंदिर यात्रा. चला आपलं तिथं आता. य बब्ब इथं पार्किंग केली नाही. मंदिर आता मंदिरात आलो. आपण डायरेक्ट भारी गेले गर्दीसाठी. ह्या बरं काय टेन्शन नाही. आता गर्दी नाही काय नाही. भारी केले देव. तरी आपण हिंडायची कोणती पण डायरेक्ट मान ठेवायचा. आपण नियम तोडले तर सगळे तोडी त्यांना नियम म्हणून आठी लागून धरून आपण चालायचं. चला एंट्री दात इथं नारळ बिरळ फोडायचे. इथून गर्दी लय उद्या गर्दी होणार. आता उद्या हगाम आहे ना, उद्या बेकार गर्दी होणार. इथं बॅग इथं ठेवली. चालत आता पुढं. ग्रिल आणि ती धरायला काय टेन्शन नाही. म्हाताऱ्या माणसासाठी आपण तरुण नाही, आपल्याला नाही लागत. आज काय जत्रा सुरू झाली. आज माझे दर्शन झालेत. उद्यापासून गर्दी असल्यामुळे जे होणार नाही. आज झालेच मस्त मी दर्शन. निवांत बाहेर आलो. तिकडं तर मागं आलो था. तिकडं हगामाकडे जातो. बघून कसला हगामा झालाय. उद्या आहे ना हगामा. त्याचं काम चालू आहे. इकडे इकडून बसली, इकडे राहिली. काम होतं इकडे खाली. ती खालून रोड इकडे सगळं चिमुकाटे. इथून तर येणार नाही खाली. त्यामुळं काय इथूनच उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा आपलं हगामांनी काय असते ती. सर्दी झाल्यामुळे आवाज ओळखून घ्या सर. लय बेकार सर्दी झाली, बोलता आहे ना. असं गँग होते नाकात. त्यामुळे समजून घ्या भावांना. जास्त इन्याचं व्हॉइस करू शकत नाही. तर व्हॉइस डायरेक्ट खराब होतं नाही. समजून घ्या. आठवलं काय होत तिथं. आठवलं काय होतं तिथे. म्हणायचं मला काम लागल का. असं का. हा काम लागून दे म्हणा आम्हाला. येऊन दे तुझं असं म्हणायचं आणि हात ठेवायचं. बघ बरं त्यामुळे काय निवांत बसलं तर बाकड्या बाहेर निवांत बसलं. तिथं काय आज जास्त गर्दी नाही काय नाही. सगळा आवाज इकडं पावडन त्याचा आवाज आहे टाळाचा. वातावरण लय भारी पण झालं. उद्या बघा ना गर्दी किती होती. परत हातपाय तुले ना आपले दूध दर पिढा सगळे निघू देते असं म्हणणं आहे.
हाय पण खरंच आहे. पार्किंग आहे तिथून इथं हातपाय धुवायचे तिथून डायरेक्ट वर जायला वाटे डायरेक्ट देवीच्या बहिणीनंतर देवीपर्यंत डायरेक्ट. घरी आल्या लगेच राहणार त्याची पेरायला जे आपण कांद्याचं रान होतं ना त्यात आपल्याला ते पेरायचं हरभरा पेरायचा थोडाच पेरायचा लय नाही लगेच निघायचं आपल्याला. ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्र निघायचं आपल्याला जोडून. आता 10 गुंठेचं आहे आपल्याला पेरायला आणि 2 ड्रायव्हर लागले त्याला पण लागले 2 ड्रायव्हर आपले कमीच नाही. नाईट शिफ्ट ड्रायव्हरला होत आलाय पण ड्रायव्हर सापडत नाही नीट नाही सापडत त्यामुळे ह्यांनी आता म्हणले आपण हातावर घ्या. पटा पडले पण 1 किलोमीटरवर सापडून आणलाय ते ड्रायव्हर आहे तुम्ही बघा आता. ड्रायव्हरची गरज आहे सध्या तुम्हाला पाहिजे असलं तर कॉन्टॅक्ट नंबर देईन डिस्क्रिप्शन मध्ये तेवढा घ्या आणि ह्याला फोन लावा दोघांना. ह्याला काय असतं बिजी ह्याला काम पण ह्याला थोडंफार असतं की आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला फोन लावा ट्रॅक्टरच्या पार्ट तुम्हाला मागून गोळा करून त्यामुळे एक माणूस सेपरेट हजेरीला लावा आणि आमचा गणित असं आहे. व्हीआयचे ती आमच्याकडे कार्ड त्यामुळे रिचार्ज तुम्हाला टाकावं लागून फोन लावायचे असले तर सांगतो नंबर देतो रिचार्ज मारा अनलिमिटेड रिचार्ज मारा. साऊंड डायरेक्ट डीजे लागतो हा लागतेच त्याशिवाय नाही. घे मागे चल पहिले घाल पुढे घे लय नको टोक टोक. Come back. अरे थांबे येऊन दे टोक टोक छकुले तिरो अरे मारी नाही दोन्हीच्या मध्ये मला चिमटून अरे मग तसं करून करताय हे झालंय जोडायचं आणि आता टापलिंग जोडायची. आली एकच सांगणे निमदा दुमदा हा निमदा हा ते म्हणताय मी आणलं तळायला पण मम्मी म्हणली तेव्हा अंड तळायला. एक मग क्वार्टर पिन आहे का निमदा हो दुर्बिरा अरे म्हणजे तुम्ही पिन कुठे जगून आम्हाला क्वार्टर पिनच नाही आहे ना क्वार्टर पिन आहे ना मोठी क्वार्टर पिन किती 3-4 क्वार्टर पिन पाडले नाही काय हा जमतात ना. अरे का येड्या दोन्ही करते काय माहिती 4 वर्ष त्यात बोट गेलं कळत ड्रायव्हरला कळत ह्यात बोट गेलं काय परिस्थिती असती. हात बोट गेल्यावर काहीच वाटत नाही डायरेक्ट स्वर्ग दिसणार नरक दिसतो स्वर्ग नाही दिसत होय काय माझ्या पाया काय असा हाणतो पळ बोलायला लईच हुई रोहन आता फोन आला हॅलो मेरे बाबू ने खाना खाया क्यों खाया नहीं खाया मैं भी नहीं खाऊंगा. हाजी मालिक थोड़ा गलती हो गया मालिक मालिकला चुना लगाने वाली मालिक अन्ना मालिक एक देख रो तुम्हारा ट्रॅक्टर का काय परिस्थिती चल रहा है. हॅलो इंजेक्शन चालू आता खालची वर घेतली हे असतं डोकं भावांनो निमदा मकार काही बी करून काही नसते. मालक ट्रॅक्टरवाले मालक नीट नोटीस करा काय वस्तू होते ती बसा ना नानी का आली तू नानी गेलती ना तू जत्रा गेलती ना बघ नानी जत्रा करून आली तुम्ही जत्रा करून येणार सारे असतात का मार काढल्या अरे बबू ने म्हणे म्हणाल बोलला बबू ने म्हणे बंद कर दुकान भाना लागते का नाही म्हणजे मी जाईन चटणी जगाची नंबर नाव फिट नाही का ना हाय रे तासभर सापडी मी हाय का यात कोटर पिन नाही बार सोमनाला फोन लावून मग विचार ना फोटो एखादी एक्स्ट्रा असते तिथे म्हण चला राहणार
कुछ हो चुका है अभी ट्रॅक्टर चालू करने का धीरे हा आडापाट्या तिकडे पण तिकडे जायचंय हा चलो हाती बावन आता आपला साराच काढतोय का झटक्यातच काढून टाकतो ड्रायव्हर चलो हम इस पे अब बैठने वाले टाकलेलं आहे जाक पाठ चालू आहे निघत आहे लगेच या बाबा थांबिला त्यांनी काम आहे थांब कसा आहे सारा विषय क्वालिटीचा आणि क्वांटिटी मला माहित नाही हरभरा पेराचा सगळा पिरून झालाय आता काय निवांतच 4-5 दिवसांनी पाणी द्यायचं आता काय निवांतच टेन्शन गेले डोक्या मागला आता पाऊस येणं तर काही आता उद्या खळी करून घ्यायची ती म्हणजे आपला भाई मोकळा म्हणजे काय रोजच काम असते मोकळं कावत माणूस राहत नसते कंटिन्यू शेतकऱ्याला कामच आहे त्यातून वेळ काढायचा आणि त्याला काय असते